नमस्कार शेतकरी बांधवांनो. पाठीमागे जे कांदा पीक पाहत आहे तर कांदा पीक जवळजवळ 2.25-2.5 महिन्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि शेंडे करपा धरला आहे. कारण आता ह्या वेळेला सिच्युएशन खरी गरज आहे की करपा नसणं. कारण ह्या वेळेला आपल्याला पाथीतला रस खाली कांद्यामध्ये उतरणं वगैरे होणं आणि साईज होणं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे पात आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण पाथीतला रस उतरला पाहिजे. जर शेंडे करपा असेल, जर पाथीतला रस उतरला नाही किंवा करपा जास्त प्रमाणात राहिला तर अडीअडचण येऊ शकते, साईज होणार नाही. त्यासाठी आपल्याला पात चांगली राहणं गरजेचं आहे. करपा या ठिकाणी परिपूर्णपणे स्टॉप करणं गरजेचं आहे. तर कुठलं बुरशीनाशक मारणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. त्यासाठी पहिलं महत्त्वाचं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. ते जवळजवळ 2-2.25 महिन्याचे आहे, 2.5 महिन्याचे आहे. 2 महिन्यापासून पुढे तुम्ही हे बुरशीनाशक वापरू शकता कंपल्सरी. तर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे PI इंडस्ट्रीजचं विझमा. अर्थात या ठिकाणी जे 2 कंटेनर आहे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये जे काम करणार आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे. बास्कोलाड आहे आणि पॅरास्ट्रोबिलिन मोलिक्यूल जो आहे तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये एकरी 240 ग्राम या ठिकाणी वापरून घ्या. जो असणारा शेंडे करपा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी स्टॉप होईल. म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्या पाथी जिवंत राहतील आणि पाथीमधला होणारा रस असेल तो आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये खाली उतारा जाईल. तर या ठिकाणी ते आपल्याला महत्त्वाचं बुरशीनाशक वापरायचे. त्याचबरोबर कीटकनाशक घेताना काळा मावा असेल, पिवळा मावा असेल तर या ठिकाणी मार्शल असेल किंवा धानुकाचा आतंक आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी मारून घ्या. चांगल्या पद्धतीने हिरवेगार राहिले पाहिजे, ग्रेनरी आली पाहिजे. तर या ठिकाणी PI इंडस्ट्रीजचं जे बायोविटा आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरू शकता. बायोविटा 500 ml प्रति 10 पंपासाठी किंवा प्रति एकरसाठी या ठिकाणी वापरून घ्या. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमधलं या ठिकाणी जे सिलिकॉन असेल तेच वापरा. म्हणजे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील. हे 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी फवारून घ्या. निश्चितच त्याचा फायदा आपल्याला चांगला होणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.